नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीसीसी मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण बघत आहे डिजिटल टेक्निक आणि डिजिटल टेक्निक मध्ये आज आपण बघणार आहे बायनरी मल्टिप्लिकेशन. बायनरी मल्टिप्लिकेशन कसा होतो तर बघा, याचा एक ट्रूथ टेबल बघा. बायनरी मल्टिप्लिकेशनचा सर्वात आधी एकदम सिंपल आहे. बायनरी मल्टिप्लिकेशन तर बघा, बायनरी मल्टिप्लिकेशनच्या आधी मी तुम्हाला काही ऍडिशन शिकवतो. म्हणजे की बघा, मल्टिप्लिकेशन तर घेऊच आपण, पण मल्टिप्लिकेशनच्या आधी पहिले आपण काय करूया, ऍडिशन बघूया. तर याचा पहिले ट्रूथ टेबल पण मी नंतरच लिहून देतो. पहिले ऍडिशन बघा, कारण कसं आहे की बायनरी ऍडिशनचे आपण काही प्रॉब्लेम घेतलेले आहेत, पण याच्यात थोडंसं ऍडव्हान्स आहे मल्टिप्लिकेशन मध्ये. तर सर्वात पहिले बघा, बायनरी ऍडिशनचा काही प्रॉब्लेम घेऊ आपण, आणि बायनरी ऍडिशनचे प्रॉब्लेम झाल्यावर मग मल्टिप्लिकेशनचे प्रॉब्लेम घेऊ. जर आता विद्यार्थी मित्रांनो असं आलं, फॉर एक्झाम्पल इथे लिहून देतो मी एकापर्यंत नोट, मराठीमध्येच देतो लिहून. बायनरी मल्टिप्लिकेशन च्या आधी बेसिक शिकू आपण. बेसिक बायनरी ऍडिशन. घेऊ. म्हणजे बघा, बायनरी मल्टिप्लिकेशनच्या आधी पहिले बायनरी ऍडिशन घेऊ, आणि बायनरी ऍडिशन झाल्यावर मग आपण बायनरी मल्टिप्लिकेशनचे प्रॉब्लेम घेऊ. तर बघा, फॉर एक्झाम्पल आता घेतला आपण 1 1 0 1, इथे घेतला 0 1 1 1 आणि 1 1 0 1. याची काय करायची, आपल्याला ऍडिशन करायची. याची काय करायची, ऍडिशन. तर बघा, ऍडिशन करणं मी तुम्हाला शिकवलेलंच आहे. आपली बायनरी ऍडिशन झालेली आहे, पण थोडीशी ऍडव्हान्स आहे आता ऍडिशन, तर ते तुम्हाला याच्यामध्ये क्लिअर होऊन जाईल. आता इथं बघा, 1 + 1 किती होते, 2 2 + 1 3. 3 चा इक्विव्हॅलेंट काय, आपला बायनरी कोड काय येते 3 चा. 3 चा इक्विव्हॅलेंट आहे आपला 1 1. किती आहे, 1 1. तर इथं काय करसाल तुम्ही, इथं घेतला असेल तुम्ही 1, आणि बाकी राहिला आपला म्हणजे कॅरी घेतला पण 1. आता 1 + 1 किती होते सांगा, 1 + 1 2. 2 चा इक्विव्हॅलेंट जर समजा आपण बघितला, तर 2 चा इक्विव्हॅलेंट आहे 1 0. बायनरी कोड इथे घेतला 0, कॅरी घेतला 1. 1 + 1 + 1 इथे किती आला आता सांगा, इथं आलं 4. आता 4 आलं, तर 4 चा इक्विव्हॅलेंट, आता 4 चा इक्विव्हॅलेंट कसा लिहितात बघा. आपण बायनरी ऍडिशन मध्ये 4 चा इक्विव्हॅलेंट घेतला नव्हता, त्याच्यामुळे एकेने. आता बघा, आपला जो फॉर्म्युला आहे, फॉर्म्युल्यानुसार 1 चा डबल 2 होते, 2 चा डबल 4 होते. तर 4, आणि इथं बघा 4 चा इक्विव्हॅलेंट काय येईल, मग असं येईल 1 0 0. 4 चा बायनरी कोड काय येणार आहे, 1 0 0. तर इथं काय घेतला 0, हा पहिला एक घेतला 0, आणि बाकी किती उरला 1 0. तर 1 0 असंच लिहायचा, असा लिहायला लागेल तुम्हाला 1 0. ओके, 1 0. बाकी तुम्ही वरी लिहिले चालते किंवा खाली पण लिहिले चालते. आता बघा, 0 + 1 + 1 1 + 1 किती होते, 2. 2 चा इक्विव्हॅलेंट किती आहे, 1 0. इथे घेतला 0, आधी आला 1. डबल 1 + 1 2. 2 चा इक्विव्हॅलेंट किती आहे, 1 0. हे झाले आपली ऍडिशन. एक वेळा अगेन बघा, सर्वात आधी मी तुम्हाला इक्विव्हॅलेंट सांगून देतो बायनरी, आणि त्याच्यानंतर मग आपण काही ऍडिशन बघू, आणि नंतर मल्टिप्लिकेशन बघू. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिले ते आपला फॉर्म्युला लक्षात ठेवावा लागेल तुम्हाला. 1 चा डबल 2, 2 चा डबल 4, 4 चा डबल 8, हे असं वाढत होते. आता आपल्याला काय काढायचं आहे, 1 आहे. 1 चा इक्विव्हॅलेंट काय येतात, इथं इथे येणार आहे 1. इथं बाकी 0 0 0 0 समजा. तर 1 चा इक्विव्हॅलेंट आहे 1च, 1. मग आपण बघितला 2.
2चा इक्विव्हॅलंट किती येते? 2च्या जागी 1 येते, इथं येते 0. म्हणजे आपण 1 0 घेतला, बाकी 0 0 म्हणजे 1 0 घेतला. मग 3चा इक्विव्हॅलंट बघितला आपण. आता 3 कसा बनते? 2 + 1 2 + 1 3 बनते. इथं 1 1 इथं 0 0 म्हणजे इथं काय घेतलं? तुम्ही 1 1 घेतलं. पण जर समजा तुम्ही 4 घेतला तर 4चा जर आपण इक्विव्हॅलंट बघितला तर 4 कुठे आहे? या लाईनीत इथं. तर असं येईल 1 0 0 1 0 0. जर समजा तुम्ही जर 5 घेतला तर 5 कसं येते? 4 + 1 म्हणजे इथे 1 1 0 0. फक्त याची ऍडिशन करायचे. 4 + 1 किती होते? 5 1 1. जर समजा तुम्ही 6 घेतला, 6 डेसिमल नंबरचा आपल्याला बायनरी मध्ये कन्वर्ट करायचा आहे. कसं होईल? 4 + 2 6 4च्या जागी 1 2च्या जागी 1 आणि बाकी 0 0. ओके, समजलं तुम्हाला? जर समजा आपल्याला 7 नंबर काढायचा आहे, 7 नंबर कसा येणार? 4 + 2 किती होते? 6 6 + 1 7 1 1 1 हा 0. आणि 8 घेतला तर हा 8च्या जागी 1 0 0 0. तसंच 9 आहे, 10 आहे, 11 आहे, असे तुम्ही याचे इक्विव्हॅलंट काढू शकता. डबल लक्ष द्या. फॉर्म्युला आपल्यापाशी 1चा डबल 2 2चा डबल 4 4चा डबल 8. 1चा काय होणार आहे? 1 डेसिमल नंबरचा बायनरी नंबर काय येते? 1. 2चा इक्विव्हॅलंट 1 0. 3चा इक्विव्हॅलंट 1 1. 4चा इक्विव्हॅलंट 1 0 0. कसं? इथं 3 कसा काढला आपण? 2 + 1 3 येते, म्हणजे याच्या जागी 1 1 बाकीच्या जागी 0. 4चा इक्विव्हॅलंट हा 4 डायरेक्ट नंबर आहे, इथं 1 0 0. 5चा 4 + 1 5 6 4 + 2 7 4 + 2 + 1 आणि 8 म्हणजे 8च्या खाली 8 असंच. तर इथं बघा, आपण ज्यावेळेस याची ऍडिशन करत होतो, 3 याची ऍडिशन करणं मी तुम्हाला शिकवत आहे. मल्टिप्लिकेशनच्या आधी ऍडिशन करणं गरजेचं. 1 1 0 1 0 1 1 1 1 1 0 1. तर याची ऍडिशन केली 1 + 1 + 1 किती झाली? 3. मग आता 3 नंबर आहे तर 3चा इक्विव्हॅलंट काय आपला? 3चा इक्विव्हॅलंट आहे 0 0 1 1. हे 0 0 घेत नाही म्हणजे 1 1. मग आता 1 1 घेतला, इथं घेतला 1, हाती आला किती? कॅरी किती आला? 1. 1 + 1 किती होते? 2. 2चा बायनरी डिजिट किती आहे? 1 0. बघा इथं 1 0, इथं घेतला 0, हाती आला 1. मग इथं 1 + 1 2 2 + 1 3 3 + 1 4. तर 4चा बायनरी डिजिट किती आहे? इक्विव्हॅलंट किती आहे? 1 0 0. मग इथं घेतला 0, मग किती राहिले? हे 1 0 राहिला, तर याच्या समोर लिहायचा डायरेक्टली 1 0. अशी एक एक बिटच लिहायचा. असे एक खट्टा एक इथं 2 लिहू शकत नाही, एक 1 1 बीट मध्येच करावं लागते. मग आता इथं लिहिलं 1 + 1 1 + 1 किती होते? 2. 2चा बायनरी डिजिट किती आहे? इक्विव्हॅलंट 1 0, इथे घेतला 0, हाती आला 1. 1 + 1 2, 2चा बायनरी डिजिट 1 0. प्रॉब्लेम इज सॉल्व. तर तुम्ही मला सांगा की याची ऍडिशन तुम्हाला समजली का? ही ऍडिशन समजली 3 याची? कोणाला काही प्रॉब्लेम, काही क्वेश्चन असेल तर विचारा. एनी क्वेश्चन, एनी डाऊट? तुमच्या दिमागात जर काही क्वेश्चन असेल तर तुम्ही मला विचारा. एकदम सिंपल आहे. तर हे पहिलं प्रॉब्लेम तुम्ही लिहून घ्या फॉर एक्झाम्पल म्हणून. इक्वल लिहायची काही गरज नाही, हे तर बेसिक आहे. हे तुम्ही या फॉर्म्युल्यावर आहे सर्व. 1चा डबल 2 2चा डबल 4 4चा डबल 8 8चा डबल 16 असं वाढत वाढत जाते, जेवढा मोठा नंबर येईल तेवढा. तर हे तुम्हाला लिहायचं आहे. हे पहिल्या नंबरचा एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. आता घेऊ आपण एक्झाम्पल नंबर सेकंड. आता एक्झाम्पल नंबर आता याच्यात आपण कसं केलं? फक्त 3 याच ऍडिशन केली. आता एक्झाम्पल नंबर सेकंड मध्ये पण जर असं असतं 1 0 1 1 1 1 1 1 0 1 1 0 आणि याची आता आपल्याला काय करायचे? ऍडिशन करायचे. याची काय करायचे? ऍडिशन करायचे. आता याची ऍडिशन इथं पहिले ऍडिशन करा. 1 + 1 2 2 + 1 3 3 + 1 4. आता आपला आला 4. ऍडिशन केली 1 + 1 2 2 + 1 3 3 + 1 4. आता 4चा इक्विव्हॅलंट किती आहे सांगा बरं? 4चा इक्विव्हॅलंट आहे 1 0 0 1 0 0. इथे घेतला 0, कॅरी किती ना? आता कॅरी इन 1 0, इथे दिसतं तुम्ही 1 0. मग डबल 1 1 + 1 2 2 + 1 3 3 + 1 4 4 + 1 5. 5चा इक्विव्हॅलंट किती आहे?
1 0 1, इथे घेतला 1, इथे घेतला तुम्ही 1 0. त्यानंतर 0 + 1 किती होते? 0 + 1 1, आणि हा 1 जसाच्या तसा. तर हे झाली तुमची बायनरी ऍडिशन. बायनरी ऍडिशनचे मी 2 एक्झाम्पल घेतले, म्हणजे की ज्याच्यामध्ये कॅरी हा 4 पेक्षा जास्त येत होता, 4 किंवा 4 पेक्षा जास्त. याच्या आधी आपण जे बायनरी ऍडिशनचे प्रॉब्लेम घेतले होते त्याच्यात कॅरी जास्तीत जास्त आपल्याला 3 पर्यंत आला होता. पण जर 4 आला, 5 आला, 8 आला, 9 आला, हे कसं करायचं त्यासाठी हे 2 एक्झाम्पल घेतले, कारण मल्टिप्लिकेशन मध्ये तसे टॉपिक येऊ शकतात. तर तुम्ही हे प्रॉब्लेम नोट डाऊन करा. कोणाला जर काही क्वेश्चन असेल, काही डिफिकल्टी असेल तर विचारा. एनी क्वेश्चन, एनी डिफिकल्टी. हा 4 कसा आला? आपण याचा इक्विव्हॅलेंट घेतला. ओके, 5चा इक्विव्हॅलेंट म्हणजे की बायनरी नंबर. तर हा झाला पहिलं एक्झाम्पल झालं आपलं, हे झालं दुसरं एक्झाम्पल. आता घेणार आपण बायनरी मल्टिप्लिकेशन. हे तर बेसिक कन्सेप्ट होता. आता बायनरी मल्टिप्लिकेशन. सर्वात पहिले ट्रूथ टेबल बघा. समजा एक ए आहे, 1 1 1, एक मिनिट, आपल्याला इथे 1 × 0, 0 × 1, 1 × 1, आणि अजून एक कोणता आहे ते 1 × 0, 0 × 1, 1 × 1, आणि 0 × 0. आता ट्रूथ टेबल बघा. 1 0 किंवा असं घेऊ 1 1 0 0, इथं बी घेतला 1 0 0 1 0 1 0. आता आपल्याला याचा काय करायचा? मल्टिप्लाय करायचा. ए इंटू बी, याचा काय करायचा आहे? मल्टिप्लाय. तर बघा 1 × 1 किती होते? 1. एकदम सिंपल आहे. 1 × 0 किती होते? 0. 0 × 1 म्हणजे किती होते? 0. आणि 0 × 0 म्हणजे किती होते? 0. हा याचा ट्रूथ टेबल आहे मल्टिप्लिकेशनचा. बघा 1 × 1 1, 1 × 0 0, 0 × 1 0, आणि 0 × 0 0. हा ट्रूथ टेबल लिहून घ्या. प्रॉब्लेम घेऊ आता आपण याच्यावर. याच्यावर आता आपण एक न्यूमरिकल घेऊ. न्यूमरिकल नंबर फर्स्ट, प्रॉब्लेम नंबर फर्स्ट. तर अत्यंत सिंपल वाले प्रॉब्लेम घेऊ आपण. तर प्रॉब्लेम नंबर फर्स्ट असा आहे, 1 0 0 1 0 मल्टिप्लाय 1 1 0 0. आता मल्टिप्लाय काय करणार असतं आपल्याला? 1 1 0 1. हाही बायनरी नंबर आहे, हाही बायनरी नंबर. याचा करायचा विद्यार्थी मित्रांनो मल्टिप्लाय. तर आता हा मल्टिप्लाय कसा करायचा? ते एकदम सिंपल आहे. आता मल्टिप्लिकेशन करत आहे. असं जर समजा तुम्हाला 2 मार्कासाठी प्रॉब्लेम आला तर तुम्ही पहिले असं लिहिसाल 1 0 0 1 0. नंतर इथं लिहिसाल तुम्ही 1 1 0 0. आता करू आपण मल्टिप्लाय. जसा मल्टिप्लाय करतो आपण, जी पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, सातवी, आठवी, नववी, 10वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी, तसंच फर्स्ट इयर पॉलिटेक्निक, आणि आता हे सेकंड इयर. जसं आपण मल्टिप्लाय शिकलो होतो तसाच 0 न मल्टिप्लाय करू याच्यासोबत. 0 × 0 0, 0 × 1 0, 0 × 0 0, 0 × 0 0, 0 × 1 0. त्यानंतर एक 0 देतो आपण, कारण की आता सेकंड डिजिट घेऊन ना, म्हणजे एक 0 द्यायला गेला आपल्याला. डबल 0 न मल्टिप्लाय 0 × 0 0, 0 × 1 0, 0 × 0 0, 0 × 0 0, 0 × 1 0. त्यानंतर आता किती देऊ आपण? 2 0. मल्टिप्लाय जसं शिकले होते तुम्ही शिकल्या मल्टिप्लिकेशन करून तसाच 1 × 0 0, 1 × 1 1, 1 × 0 0, 1 × 0 0, 1 × 1
1. आता किती झिरो द्यायला लागतात? इथे 1 दिला, इथं 2, इथं 3. 1, 2 आणि 3. आता मल्टिप्लाय डबल 1. आता 1 जर मल्टिप्लाय केलं तर हेच येते, हाच नंबर येते ना, हा नंबर डबल लिहून घेऊ. इथे लिहित 0, 1, 0, 0, 1. आणि याची करायची आपल्याला ऍडिशन. याची काय करायची? ऍडिशन. आता ऍडिशन बघा, पण कॅरीसाठी थोडीशी जागा पाहिजे आपल्याला. आता वरून तर आपण सोडली नाही, आता खालीच द्यायला लागेल आपल्याला कॅरी. तर खाली लिहित कॅरी. कॅरीसाठी थोडीशी जागा. आता बघा, 0 प्लस 0 प्लस 0 प्लस 0 इथे येते 0. त्यानंतर 0 प्लस 0 प्लस 0 प्लस 0 इथे येते 0. त्यानंतर 0 प्लस 0 प्लस 0 प्लस 0 इथे येते 0. त्यानंतर 0 प्लस 0 प्लस 1 प्लस 0 किती येणार? 1. 0 प्लस 0 प्लस 0 प्लस 1 किती येणार? 1. 0 प्लस 0 प्लस 0 किती येणार? 0. 1 प्लस 0 1 आणि 1 प्लस 1 1. दिस इज द फायनल आन्सर. याचं जर आपण डेसिमल मध्ये जर कन्वर्ट केलं तर कसं होणार आहे? फॉर्म्युला लावायचा. 1 चा डबल 2, 2 चा डबल 4, 4 चा डबल 8, 8 चा डबल 16, 16 चा डबल 32, 32 चा डबल 64, 64 चा डबल 10 नाही 128. आता जिथं जिथं आहे समजा 1 1 आला त्याची ऍडिशन करू. इथे 1 आहे, इथं 1 आहे, इथं 1 आहे आणि 1 आहे. कॅल्सी काढायची आणि कॅल्सी मध्ये ऍडिशन कर. म्हणजे इथं किती? 128, 128 प्लस 64 प्लस 16 प्लस 8 216. हा याचा डेसिमल नंबर. म्हणजे की जो तुम्ही याचा मल्टिप्लाय केलेला आहे याचा आन्सर किती आहे? 216. एक वेळा अगेन बघा काय केलं. मल्टिप्लिकेशन करणं अत्यंत सोपीच आहे, जास्त काही कठीण नाही याच्यात. पहिले घेतला नंबर 1 0 0 1 0, नंतर 1 1 0 0 1 1 0 0. मल्टिप्लाय जसा आहे तसाच केला. पहिले 0 न मल्टिप्लाय केलं सर्वांसोबत 0 चे, मग एक 0 सोडला आपण, डबल 0 न मल्टिप्लाय केला तर 0 येऊन जाईल. मग 2 0 सोडायचे, तिसरा नंबरचा डिजिट आहे ना, तर आता 1 ला मल्टिप्लाय केलं तर तेच येईल. काय येणार मग? 1 0 0 1 0. हे बघा 1 0 0 1 0, 2 0 सोडले. याच्या वेळेस 3 0 सोडले, 1 2 3 सेमच येईल 1 0 0 1 0. ऍडिशन केली. 0 प्लस 0 प्लस 0 प्लस 0 0, 0 प्लस 0 प्लस 0 प्लस 0 0, 0 प्लस 0 प्लस 0 प्लस 0 0, 0 प्लस 0 प्लस 1 प्लस 0 1, 0 प्लस 0 प्लस 0 प्लस 1 इथं 1, 0 प्लस 0 प्लस 0 0, 1 प्लस 0 1 आणि इथं 1. आणि मग आपण याचं बघितलं की याचा डेसिमल किती येते? 1 चा डबल 2, 2 चा डबल 4, 4 चा डबल 8, 8 चा 16, 16 चा 32, 32 चा 64, 64 चा 128. मग याची ऍडिशन 128 प्लस 64 प्लस 16 प्लस 8 216. प्रॉब्लेम इज सॉल्व. तर विद्यार्थी मित्रांनो सांगा तुम्हाला प्रॉब्लेम समजले की नाही समजलं? कोणाला काही प्रॉब्लेम? कोणाला जर काही प्रॉब्लेम असेल तर विचारा, कारण अत्यंत सोपी आहे, जास्त काही कठीण नाही आहे. तर अत्यंत सोपी आहे. जसे आपण याच्यावर बरेचसे प्रॉब्लेम घेणार आहोत तर तुम्हाला समजणारच आहे. आता घेऊ प्रॉब्लेम नंबर 2. इथं प्रॉब्लेम नंबर 1 होता. आता घेऊ प्रॉब्लेम नंबर 2. प्रॉब्लेम नंबर 2, 13 डेसिमल नंबर मल्टीप्लाय बाय 12. 13 मल्टीप्लाय बाय 12. आता हे सॉल्व्ह कसं करायचं? सर्वात पहिले आला 13. आता 13चं पहिले बायनरीमध्ये कन्वर्ट करायला लागेल आपल्याला. कशात करायला लागेल कन्वर्ट? बायनरीत. तर बायनरीत कन्वर्ट करण्याचा फॉर्म्युला तोच आहे. 1 चा डबल 2, 2 चा डबल 4, 4 चा डबल 8 आणि 8 चा डबल किती? 16. 16 मोठा नंबर आहे, त्याच्यासाठी तो लिहायची गरज नाही. 13. आता 13 कसं येईल पहिले सांगा मला. 13 नंबर
8, 8 आणि 4 12 आणि 1 13, म्हणजे इथं 1 येईल. याची 8 + 4 12, 12 + 1 13, इथं 0, हा 13 आला. 1 1 0 1. तसाच आता 12चा. आता 12 कसा बनेल? 8 आणि 4 12, 1 1 0 0. हा झाला मल्टिप्लाय. म्हणजे घ्या 13चा आपण बायनरीमध्ये कन्वर्ट केलेलं आहे आणि 12चं पण कशात केलेलं आहे? कन्वर्ट बायनरीमध्ये. आता घेऊ मल्टिप्लिकेशन करण्यासाठी. सिंपल आहे. आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे 13 × 12, याचा मल्टिप्लिकेशन. आता 13 नंबर कोणता आहे? 1 1 0 1 आणि 12 किती आहे? 1 1 0 0. एक तर तुम्ही एक कॅरी खाली द्या किंवा वर द्या, कुठे दिलं तर चालतात मल्टिप्लिकेशन मध्ये. आता करायचं आपल्याला मल्टिप्लाय. आता मल्टिप्लाय कसा करतो? जसा आहे सेम 0 न 1 सोबत मल्टिप्लाय. आता 0 न या सर्व नंबर सोबत जर मल्टिप्लाय केलं तर तेच नंबर येतात. 0 0 0 0. एक 0 अजून देऊ. 0 न या 0 न मल्टिप्लाय केलं तर तेच नंबर येतात. 0 0 0 0. आता हा नंबर किती नंबर याच्यावर आहे? किती नंबर त्यानं क्रॉस केलेले आहेत? 1 2 3 नंबरचा आहे ना, 2 0 सोडून द्या. आता 1 न जर मल्टिप्लाय केलं तर हेच येईल. 1 × 1 1, 1 × 0 0, 1 × 1 1, 1 × 1 1. त्यानंतर किती 0 क्रॉस कसाला? आता 1 2 3. आता या 1 न मल्टिप्लाय 1 × 1 1, 1 × 0 0, 1 × 1 1, 1 × 1 1. आणि याची काय असाल तुम्ही आता ऍडिशन 0 + 0 + 0 + 0 0. थोडं कॅरीसाठी द्यावं लागेल, थोडी जागा सोडायची, त्यानंतर आपले कॅरी राहतील लिहायचे. झिरो प्लस 0 + 0 + 0, इथं आला 0. 0 + 0 + 0 + 0 0. 0 + 0 + 1 + 0 1. 0 + 0 + 0 + 1 1. 0 + 1 + 0 0. 1 + 1 2. 2 चा इक्विव्हॅलंट काय आता सांगा? 2 चा इक्विव्हॅलंट आहे 1 0. 2 चा इक्विव्हॅलंट किती आहे? 1 0. तर इथे घेतला 0 आणि कॅरी किती आला? 1. 1 + 1 2. 2 चा इक्विव्हॅलंट 1 0. प्रॉब्लेम इज सॉल्व. आणि याचं जर समजा आता आपण कन्वर्ट केलं तर काय येणार याचं? 1 चा डबल 2, 2 चा डबल 4, म्हणजे इथं 4 येईल. तुम्ही शॉर्टकटमध्ये असे लिहू शकता. 1 चा डबल 2, 2 चा डबल 4, 4 चा डबल 8, 8 चा डबल 16. लिहूनच घेऊ ना पूर्ण. 1 चा डबल 2, 2 चा डबल 4, 4 चा डबल 8, 8 चा डबल 16, 16 चा डबल 32, 32 चा डबल 64, 64 चा डबल 128. त्यानंतर सर इथं तिथे हा बोला. 0101 येईल, तिथे 0101 येईल ना, तुम्ही 0 लिहिलंय. कोणत्या फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ मध्ये? व्हर्टिकल मध्ये स्टार्टिंग कडून 3 नंबर इकडनं हा राईट साइडने 010 खाली 0 लिहिलंय. हे पाय 0 + 0 + इथं 1 ना, नाही तिकडच्या साइडने अजून 3 नंबरची. 1 2 3. 0 + हा 1 + 0. हा बरोबर आहे. 0 + 1 + 0 किती येणार आहे? 1 येणार आहे. इथं 1 पाहिजे. याला एक मिनिट पुन्हा सांगतो मी, पुन्हाच करू आपण ऍडिशन. बघा 0 + 0 + 0 + 0 0, 0 0 0 0 0, 0 + 0 + 1 + 1 1, 1 + 0 + 0 + 0 1, 0 + 1 + 0 1, 1 + 1 2. 2 चा बायनरी डिजिट आहे 1 0. इथं 0 घेतला, कॅरी 1. 1 + 1 2. 2 चा बायनरी डिजिट 1 0. ओके. त्यानंतर 1 चा डबल 2, 2 चा डबल 4, 4 चा डबल 8, 8 चा डबल 16, 16 चा 32, 64 128. आता 1 1 कुठं आलेलं आहे?
128 वर आला, 16 वर आला, 8 वर आला आणि 4 वर आला. आणि हा 128. याची ऍडिशन करा. किती येते? 128 प्लस 16 प्लस 8 प्लस 4, 156. याचा फायनल आन्सर आहे 156. हाय डेसिमल मध्ये कन्वर्ट. तर सांगा मला कोणाला जर काही डिफिकल्टी आहे का इकडं पुन्हा सांगू. समजलं का तुम्हाला हे? कोणाला जर काही क्वेश्चन असेल तर विचार. ओके, अजून आपल्याला एक 7-8 प्रॉब्लेम घ्यायचे त्याचे, म्हणजे जेणेकरून तुमचा कन्सेप्ट पूर्णचे पूर्ण क्लिअर होऊन जाईल. तर हे तुम्ही नोट डाऊन करून घ्या. प्रॉब्लेम नंबर 2. त्यानंतर घेणार आहोत प्रॉब्लेम नंबर 3. $27 multiply by 25. 27 मल्टिप्लाय बाय 25. आता हे कसं करसाल? सेम बिलकुल. पहिले काय आपल्याला कन्वर्ट करावं लागेल, कन्व्हर्शन. पहिली तर फॉर्म्युला लिहून घेऊ आपण. 1, 1 चा डबल 2, 2 चा डबल 4, 4 चा डबल 8, 8 चा डबल 16 आणि 16 चा डबल 32. 32 मोठा नंबर आहे, तो लिहायची काही गरज नाही लिहायच्या. आता एक नाही पहिले याचं कन्व्हर्शन एकदम सिंपल आहे विद्यार्थी मित्रांनो. इथं बघा 27 आहे, डेसिमल नंबरचं इक्वॅलेंट काढला आपण बायनरी मध्ये. आता 27 बनला पाहिजे. 27 कसं होईल? 16 प्लस 8 जर केला तर 24 होता. 24, 25, 26 आणि 27. 24 झालं. नंतर 2 प्लस 1, याचे काही काम नाही, 4चं काही काम नाही आहे, म्हणजे हा झाला 0. म्हणजे 1 1 0 1 1. आणि आता 25 चा 25 जर घेतला तर 16 प्लस 8 24 आणि प्लस 1 हा 0 0. आता करायचं आपल्याला मल्टिप्लिकेशन. 27 मल्टिप्लाय बाय 25. आता याचा मल्टिप्लाय कसा करतात? 27 बघा किती आहे? 1 1 0 1 1 आणि 25 1 1 0 0 1. इथं करूया मल्टिप्लाय. पहिले आता 1 न जर मल्टिप्लाय केलं तर हेच येईल 1 1 0 1 1 1 1 0 1 1. सेकंड नंबरचा 0 आहे, एक डिजिट सोडून देऊ. मग सर्व 0 0 0 0 0. थर्ड नंबरवर 0 आहे, 0 हे 2 0 सोडले. नंतर या 0 नंबर मल्टिप्लाय केला. 0 × 1 0 0 × 1 0 0 × 0 0 0 × 1 0 0 × 0 0 0 0 0 0 0. आता हा 1 तर किती 0 सोडावं लागतात? 3. 1 2 3. आता 1 न मल्टिप्लाय. 1 × 1 1 1 × 1 1 1 × 0 0 1 × 1 1 1 × 1 1. म्हणजे 1 1 0 1 1. आता 4 डिजिट सोडावं लागतील. 1 2 3 4. डबल मल्टिप्लाय. 1 × 1 1 1 × 1 1 1 × 0 0 1 × 1 1 आणि 1 × 1 1. याची करायची आपल्याला ऍडिशन. आता बघा 1 प्लस 0 प्लस 0 प्लस 0 प्लस 0 म्हणजे 1. 1 प्लस 0 प्लस 0 प्लस 0 प्लस 0 म्हणजे 1. 0 0 0 0 0 0. 1 प्लस 1 2. 2 चा इक्विव्हॅलेंट आहे 1 0. इथं घेतला 0 1 2 3 4 4 नंबर 0. कॅरी किती आला? 1. मग आता 1 प्लस 1 प्लस 1 1 प्लस 1 2 2 प्लस 1 3 3 प्लस 1
4 1 2 3 4. आता 4चा इक्विव्हॅलेंट आहे 1 0 0. तुम्ही म्हणता सर कसं पाहून घे. फॉर्म्युला आपल्यापाशी 1चा डबल 2 2चा डबल 4. पहिले 2चं काय आलं 1 0. 4चा काय येईल आता 4 इथं आहे नंबर या 2 आणि 1चं काम नाही आहे तर 1 0 0. मग इथं काय घ्याल तुम्ही इथं 0 लिहिसा ह्या चारी आला 1 0 तर 1 0 इथं लिहावं लागेल तुम्हाला 1 0 इथं लिहावं लागेल. त्यानंतर आता ऍडिशन करा 0 प्लस 0 प्लस 0 प्लस 1 प्लस 0 1 1 प्लस 1 2 2चा बायनरी डिजिट 1 0. पहिले इथं 0 घेतला कॅरी आला 1 1 प्लस 1 प्लस 1 3 3चा बायनरी डिजिट 2 प्लस 1 म्हणजे 11 येते. आता 1 प्लस 1 प्लस 1 3 म्हणजे इथं 1 इथं आला कॅरी आला 1 1 प्लस 1 2 2चा बायनरी डिजिट 1 0. हे याचा आन्सर आला 1 0 1 0 1 0. किती नंबरात 1 2 3 होणार 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 1 0 0 0 1 0 1 0 1. बरोबर आहे. फक्त एक नजर होती दुर्घटना घटी असं काम नाही झालं पाहिजे. नजर हटी दुर्घटना घटी. आता लक्ष द्या फॉर्म्युला तोच आहे आपला 1चा डबल 2 2चा डबल 4 4चा डबल 8 नाही सॉरी 4चा डबल 8 8चा डबल 16 16चा डबल 32 32चा डबल 32चा डबल 64 64चा डबल 128 128चा डबल 256 आणि 256चा डबल 512. तर विद्यार्थी मित्रांनो इथं जर समजा तुम्हाला थोडंसं कन्फ्युजन होत असेल तर मी तुम्हाला अजून एक लॉजिक सांगतो त्याच्यानुसार पण तुम्ही जाऊ शकता. पहिले आता बघा जिथं जिथं 1 आहे त्याला राऊंड अप करू 512 128 32 2 आणि 1. कॅल्सी टाका आता 512 प्लस 128 प्लस 32 प्लस 2 प्लस 1 675. हा झाला डेसिमल नंबर. आता एक नाही एवढं जर समजा तुम्हाला शेवटच्या स्टेपमध्ये जर प्रॉब्लेम जर गेला तर तुम्ही काय करायचं डायरेक्टच 27 आणि 25चा मल्टिप्लाय करा. 27 मल्टिप्लाय बाय 25 किती आलं 675 आणि हेच उत्तर इथं डायरेक्ट लिहून घ्या. असं लिहिलं तर चालते. एक वेळ अगेन बघा कसं केलं. प्रॉब्लेम सोपीच आहे. कोणाला काही डिफिकल्टी असेल तर विचारा. समजलं का तुम्हाला हे प्रॉब्लेम? कोणाला काही डिफिकल्टी? मी तुम्हाला एकदम स्लो मध्ये आणि हळूवारपणे शिकवत आहे. काही प्रॉब्लेम कोणाला? नाही सर. ओके तर मग हे नोट डाऊन करून घ्या आणि त्याच्यानंतर आपण नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊ. त्याच्यानंतरचा प्रॉब्लेम घेणार आपण 63 मल्टिप्लाय बाय 61. 63 मल्टिप्लाय बाय 61. प्रॉब्लेम नंबर 4. $63 मल्टिप्लाय बाय 61. आता लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो 63 मल्टिप्लाय बाय 61. आता हे कसं सॉल्व्ह करसा तर पहिले याचं कन्व्हर्शन करून घेऊ आपण बायनरी मध्ये. इथं आहे 63 याचं पण कन्व्हर्शन करायचं आणि याचं पण 61चं बायनरी मध्ये कन्व्हर्ट करावं लागेल. तर आता सर्वात पहिले फॉर्म्युला आपला असा आहे 1चा डबल 2 2चा डबल 4 4चा डबल 8 8चा डबल 16
16चा डबल 32, 32चा डबल 64. पण 64 हा मोठा नंबर उराला, 63च आहे, त्याच्यामुळे मग तो लिहायची गरज नाही. मग आता हे थोडेसे मोठे नंबर आले, काही टेन्शन घ्यायचं नाही. पहिले 32 आणि 16ची ऍडिशन करायची. 32 प्लस 16 किती होतात? 48. 48 प्लस अजून 8 करा त्याच्यात, तर किती राहिले? 56. 56 प्लस 4 केला, 56 प्लस 4 60. 60 प्लस 2 केला तर 62. 62 प्लस 1 63. सर्वचे सर्व आले. आता इथे किती आहे? 61 आहे. डबल याचं सेम, 32 प्लस 16. आता 32 प्लस जर 16 केला आपण तर किती आला? 48. कॅल्शियम करायचं आहे तुम्ही. प्लस 8 केला आपण, प्लस 8 56 प्लस 4 केला तर 60 आणि प्लस 1. या 2चं काही काम नाही, इथं 0. आता आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे. 63 मल्टिप्लाय बाय 61. हा नंबर लिहायला लागेल. 1 किती आहे? 1 2 3 4 5 6. 1 1 1 1 1 1 1 2 3 4 5 6. त्यानंतर 1 1 1 1 0 1. आता याचा काय करायचं? आपल्याला मल्टिप्लाय करायचा. थोडं कॅरीसाठी स्पेस सोडून देऊ आपण. पहिले कशाने मल्टिप्लाय केलं आपण? 1 न मल्टिप्लाय केलं. 1 न मल्टिप्लाय केलं तर हे येतातच टोटल 1 2 3 3 4 5 6. मग एक स्टार दिला, मग 0 न मल्टिप्लाय जर केलं 0 0 0 0 0 0. 2 0 सोडले तर इथे 1. 1 2 3 4 5 5 6. 1 2 3 4. पहिल्या याच्यात 1, दुसऱ्याच्यात 2. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. एक राहिला आपला. 1 2 3 4 5. 1 1 1 1 1 1 1. याची करायची आपल्याला ऍडिशन. लाईनचा प्रॉब्लेम होता ना, त्याच्यामुळे रेजिस्टरवर बरोबर येऊन जाते. आता बघा 1 प्लस 1 इथे येईन 1, इथे येणार 1. 1 प्लस 1 2. 2चा बायनरी डिजिट किती आहे? 1 0. इथं इथेला 0 हाती आला 1. 1 प्लस 1 प्लस 1. 1 प्लस 1 2. 2 प्लस 1 3. 3 प्लस 1 4. 4चा बायनरी डिजिट आहे 1 0 0. इथे घेतला 0, इथे दिला आपण 1 0. इथे घेतला 1 प्लस 1 2. 2 प्लस 1 3. 3 प्लस 1 4. 4चा बायनरी डिजिट आहे, इथे घेतला 0, इथं 0 आणि इथं 1.
मग आता इथं बघा 1 + 1 2 2 + 1 3 3 + 1 4 4 + 1 5 5 + 1 6 6चा बायनरी डिजिट आहे 4 आणि 2 0 इथे घेतला 0. आता हा 1 1 1 1. आता बघा 1 + 1 2 2 + 1 3 3 + 1 4 5 6 0 1 1 1 2 3 4 5 6 इथे घेतला 0 1 1 1 2 3 4 5 5चा हे आहे 1 0 1 इथे घेतला 1 इथं आलं 1 0 1 + 2 + 3 3चा 1 + 2 + 3 3चा बायनरी आहे 1 1 1 + 1 + 3 3चा बायनरी आहे 1 1 हे आहे याचा आन्सर. तर याचं जर बघितलं आपण फायनली 1चा डबल 2 2चा डबल 8 2चा डबल 4 4चा डबल 8 8चा डबल 16 32 64 128 256 512 1024 2048 2048 1024 512 256 आणि 1 याची करा ऍडिशन 2048 प्लस 1024 प्लस 512 प्लस 256 प्लस 1 आणि याचा आन्सर येते 3841. +2 राहिलं करायचं. हा +2 राहिलाय 3843. दिस इज द फायनल आन्सर. समजलं का सांगा आता? हे समजलं तुम्हाला? कोणाला काही प्रॉब्लेम? हे कसं आहे की ते मागं समोर होतं त्याच्यामुळे असे लाईनिंग मारून. तर मी तुम्हाला 5 प्रॉब्लेम होमवर्क देतो, ट्राय कर जा. होमवर्कचे 5 प्रॉब्लेम 4 झाले आपले. $73 multiply by 37 53 multiply by 11 55 multiply by 10 55 multiply by 55 10110 multiply 1010 11011 multiply 111011. तर विद्यार्थी मित्रांनो हे तुम्ही होमवर्क करा. काही डिफिकल्टी आली तर उद्या घेऊ आपण. फक्त थोडंसं कॉन्सन्ट्रेशन खूप इम्पॉर्टंट आहे. नजर अटी दुर्घटना घटी. ओके, तर लाईनिंग वगैरे नुसार तुम्ही पद्धतशीर मल्टिप्लिकेशन करा. ऍडिशन मध्येच फक्त थोडासा प्रॉब्लेम जातो, पण ते कॅरी जास्त येतात ना त्याच्यामुळे. तर रिमेनिंग पार्ट नेक्स्ट लेक्चरला बघू. धन्यवाद.